जिल्ह्यात महायुतीने प्रचारामध्ये जोरदार मुसंडी मारलेली आहे। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये जरी बंडखोरी झाली तरी भाजपचे काही पदाधिकारी मैदानात उतरलेले आहेत। आपल्यासोबत भाजपचे युवा नेते विशाल परब आहेत। बंडखोरी झाली, मैदानात उतरलात, काय स्थिती आहे विशेषतः दोडामार्गामध्ये तुम्ही दाखल झाल्यानंतर? या ठिकाणी महायुती आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना सर्व पक्ष एकत्र आहोत। दोडामार्गमधील परिस्थिती खूप चांगली आहे। या ठिकाणी इलेक्शनच्या अगोदरच आमची एक सीट बिनविरोधसुद्धा आलेली आहे। नारळ आमचा या ठिकाणी सुरू झालेला आहे, फोडलेला आहे आम्ही। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी किंवा महायुती म्हणून, सरकार म्हणून आमची जी आलेली सीट गणेश प्रसादजी गवस साहेब या ठिकाणी आमच्यासोबत आहेत। आमच्यासोबत बिनविरोध करण्यासाठी ज्यांनी मदत केली ते आमचे शिरीषजी नाईक आहेत। त्याप्रमाणे नगराध्यक्ष चेतनजी चव्हाण साहेब, सर्व मंडळींनी चांगली सहकार्य केलं आहे। मला एकच सांगावंसं वाटतं की समोर दोडामार्गचा विकास आणि डेव्हलपमेंट करायची असेल तर महायुतीचं सरकार येणं काळाची गरज आहे आणि त्याची सुरुवात आमच्या या दोडामार्गमधनं झालेली आहे। पंचायत समितीची सीट म्हणा किंवा जिल्हा परिषदच्या सर्व सीट या महायुतीच्या या ठिकाणी निवडून येते। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये दोडामार्ग तालुका असेल, सावंतवाडी असेल आणि वेंगुर्ला, बंडखोरांनी जास्त डोकं वर काढले आणि ही डोकेदुखी तुम्हाला कमी करण्यात यश आले, कारण ह्या बंडखोरांना कसं थंड केलं आहे? सावंतवाडीची नगरपालिका आणि वेंगुर्ल्याची नगरपालिका ज्या पद्धतीने संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व, प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, या ठिकाणी पालकमंत्री नितेशजी राणे साहेब किंवा सन्माननीय आमदार दीपकभाई केसरकर सर्वांना एकत्रित घेऊन किंवा सन्माननीय खासदार नारायणरावजी राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे इलेक्शन होत आहे। विरोधकांकडे उमेदवारसुद्धा अवेलेबल नाही आहेत। या ठिकाणी उबाटा कुठे दिसत नाही आहे। परंतु एकच सांगतो, मी कोणावर टीकाटिप्पणी करायला आलेलो नाही। या ठिकाणी सर्व मंडळी महायुतीची निवडून येणार। 9 तारीखचा गुलाल हा महायुतीचा असेल आणि त्याची नांदी आज झालेली आहे। तुमच्याकडे येतो मी, परंतु बिनविरोध झालेले गणेश प्रसाद गवस आहेत, तुमच्यावर महायुतीवर एक आरोप केला जातोय, पैशाचा वारेमाप वापर करून तुम्ही मतदार जे उमेदवार होते त्यांना पैसे दिले गेले आणि अशावेळी ह्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले। नेमकं काय तथ्य आहे, कारण तुम्ही बिनविरोध झालेला आहात? पहिल्या प्रथम आधी सांगतो, हे जे आरोप करत आहेत ते बिनबुडाचे आरोप आहेत। आज आता या ठिकाणी विशाल परब साहेब त्यांनी सांगितलं की त्यांनी उमेदवार उभे केले होते आणि त्या महायुतीची या ठिकाणी सीट बिनविरोध होते। त्यांनी मोठ्या मनाने त्या ठिकाणी आपल्या उमेदवाराला या ठिकाणी सांगितलं की त्या ठिकाणी तुमचे उमेदवार त्यांनी मागे घेतली। त्याचप्रमाणे इतर उमेदवार जे होते त्या उमेदवारांनी सुद्धा या ठिकाणी महायुतीचे जे पारड आहे ते पारड जड बघून आपल्याला निवडणूक लढवणं शक्य नाही हे विसरून उमेदवारांनी स्वतःहून त्या ठिकाणी माघार घेतलेली आहे आणि ती माघार घेत असताना त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्या सर्व मागे घेतल्या ज्या उमेदवारांनी मागे घेतले त्या सर्वांचा मी ऋणी आहे आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने ते सर्व आमच्या आज बरोबर आहेत, सर्व बरोबर आहेत आमच्या। त्यामुळे त्यांच्या सर्वांच्या बरोबरीने आम्ही महायुतीला या ठिकाणी प्रचंड यश मिळवून देऊ। तुमचे माटणेमध्ये मित्र उभे आहेत, दीपक गवस तालुका अध्यक्ष आहेत, पण त्याचा बंडखोरीचा सामना करावा लागतो। राजन मापसेकर म्हणतात जिथे मी कमळ रुजवलं तिथे तुम्हाला पक्ष विसरला। बाबूराव धुरी रिंगणामध्ये तिरंगी लढतीकडे कसं बघताय? माझ्या मते ती तिरंगी लढत नाहीच आहे। फक्त भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी तिकडे आणि युतीमुळे आपल्याला तिकडे बूस्टर भेटलेला आहे। युतीचे सर्व आपले सेनेचे असू दे किंवा इतर पक्षाचे असू दे, आपल्याला सर्व जे युतीचे कार्यकर्ते आणि नेते मंडळी माटण्यामध्ये फोकस केलेला आहे आणि सर्वांचा एकच ध्यास आहे की आपलं कमळ कसं सुचणार आहे। आणि त्याचबरोबर आजच आपले विशालजी परब आलेले आहेत, त्याची मतं जी घेतली होती अपक्ष राहून ती सर्वात जास्त माटणे या मतदारसंघात घेतली होती। त्यामुळे आम्हाला तरी चिंताच नाही आहे। आज आम्ही सांगू इच्छितो की आमची सीट आजच सुटलेली आहे आणि दीपक गवस हे विजय झालेले आहेत। आम्ही आजच फटाके आणि गुलालाची सर्व व्यवस्था आजपासूनच करणार आहोत। भारतीय जनता विशालजी, एक आरोप भाजपवर सातत्याने, भाजप पैशाचा मोठा वापर करतोय आणि निवडणुका जिंकू पाहते, कसं बघताय आरोपांकडे? कारण हाच आरोप तुमच्यावर नगर परिषद नगरपंचायतीमध्ये झालेला होता। जो सावंतवाडी नगरपालिकेमध्ये चमत्कार झाला तोच चमत्कार माटणे मतदारसंघामध्ये होणार आहे। या ठिकाणी माटणे विभाग हा विशाल परब यांनी दत्तक घेतला किंवा भारतीय जनता पार्टीने दत्तक घेतला असं म्हणायला हरकत नाही, कारण या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे। महायुतीचे सर्व नेते एकत्रितपणे माटणे जिल्हा परिषद हे निवडून आणतील याच्यासाठी आजपासनं पुढील 2 दिवस मी स्वतः माटणे मतदारसंघ आणि दोडामार्गमध्ये थांबून आपल्या सर्व मित्रमंडळींना आम्ही भेटणार आहोत। तीच परिस्थिती माटणेमध्ये आहे, तीच परिस्थिती मणेरीमध्ये आहे, तीच परिस्थिती वेंगुर्ला तालुक्यातील तुळसमध्ये पाहायला मिळते। बंडखोर आणि सगळे जे बंडखोर लढत आहेत ते बंडखोर बघितल्यानंतर एक कट टू कट जी मतदान घेण्याची शक्यता आहे। यामुळे तुमचा जो मुख्य उमेदवार आहे याला कुठेतरी फटका बसताना दिसत नाही का तुम्हाला?
9 तारीखचा रिझल्ट हा सकाळी 11 वाजता आपण टी व्ही लावून पाहिल्यानंतर मी नगरपालिकेच्या वेळी पण आदल्या दिवशी रात्री सांगितलं होतं की 11 वाजता निकाल हा महायुतीच्या दिशेने दिसेल. तसाच यावेळी सुद्धा तो महायुतीचा कौल आपणाला दिसेल. धन्यवाद. आपल्यासोबत होते विशाल परब. त्यांनी दावा केला आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ल्यामध्ये बंडखोरांनी जे डोकं काढलंय ते समवण्यात त्यांना यश येईल. मात्र प्रत्यक्षात भाजप ही बंडखोरी कशी समजते त्यावर बरेच निकाल अवलंबून असणार आहे. त्यामुळे विधानसभा केसरकर न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, दोडामार्ग.